नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर बघा मंडळी, 8 फेब्रुवारीला आहे महाशिवरात्र आणि बघा प्रत्येक महिन्याला महाशिवरात्र ही येते, पण महाशिवरात्र ही वर्षातून एकदाच येत असते आणि या शिवरात्रीला आपण उपवास करत असतो, महादेवाची उपासना करत असतो. बघा ज्यावेळेस आपण महाशिवरात्रीचा उपवास करतो, उपासना करतो, तर आपल्याला 12 महिने शिवरात्री केल्याचं व्रताचं पुण्य फळ आपल्याला मिळत असतं. म्हणून ही महाशिवरात्र ही अतिशय प्रभावी आणि महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला महादेवाचा रुद्राभिषेक करायचा आहे. आता हा रुद्राभिषेक कसा करायचा, का करायचा, हा रुद्राभिषेक करत असताना आपल्याला काय काय पठण करायचे आहे, ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, माघ कृष्ण चतुर्दशीस महाशिवरात्र म्हणतात. बघा प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशी ही महाशिवरात्री असते, पण माघ कृष्ण पक्षामध्ये शिवरात्री ही महत्त्वाची मानली जाते. हा दिवस भगवान शिवशंकरांच्या उपासनेचा असतो आणि या दिवशी रुद्राभिषेक करण्याला अतिशय महत्त्व आहे. बघा रुद्राभिषेक ही भगवान शिवशंकरांची अति उच्च कोटीची सेवा मानली जाते, म्हणून सर्वांनी ही सेवा करायला पाहिजे. तर बघा आता हा जो रुद्राभिषेक आहे हा का करावा, तर बघा हा रुद्राध्याय महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण पठण केला तर आपल्या घरातील सर्व पितृदोष जे काही आहेत ते नष्ट होतात. घरातील कलह, कटकटी, घरात शांती न मिळणे, कुठलेही कार्य आपले पूर्णत्वास न जाणे, मुलांनी आईवडिलांचं न ऐकणे, हे सर्व हे जे आहेत ना ते आपल्यावर असलेल्या पितृदोषामुळे या गोष्टी घडत असतात आणि या गोष्टी घडू नये म्हणून आपल्याला पितरांच्या तृप्तीसाठी आणि त्यांनी प्रसन्न राहावं यासाठी आपल्याला त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये कोणीही जर व्यसन करत असेल, कुठल्याही प्रकारचं व्यसन असो, तर त्यावेळेसुद्धा आपण हा रुद्राध्यायाची सेवा करायची आहे. बघा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच स्त्रियांना पुरुषांकडून त्रास होतो, कुठल्याही प्रकारे असो त्रास होतो. काही माणसं बघा व्यसन करतात आणि घरी येऊन त्रास देतात. तर अशा वेळेस तुम्ही ही रुद्राध्यायाची सेवा जर केली तर तुम्हाला सांगते याचा खूप चांगला फायदा तुम्हाला होणार आहे. आता बघा तुम्ही हे शिवरात्रीच्या दिवशी तर आपल्याला हा रुद्राध्याय पठण करायचाच आहे, पण त्यासोबत नंतरही प्रत्येक सोमवारी जरी तुम्ही रुद्राध्यायाचं पठण करत जर गेलात आणि ते रुद्राध्यायाच्या अभिषेकाचं जे तीर्थ आहे ते जर तुम्ही त्या व्यसनी माणसाला दिलं किंवा घरातील आजारी कोणी आहे, लहान मुलं आहेत, त्यांना जरी दिलं, प्रत्येकाने जरी घेतलं तरीसुद्धा त्याचा फायदा तुम्हाला दिसून येणार आहे. जर व्यसनी माणसाला तुम्ही प्रत्येक सोमवारी हे रुद्राध्यायाचं तीर्थ जर दिलं ना तर त्यांच्या व्यसन मुक्तीकडे ते जातात आणि त्यांच्यामध्ये फरक हा तुम्हाला स्वतःला अनुभवायला येईल. बघा खूप जणांना याचा अनुभव आलेला आहे. कसल्याही प्रकारचं व्यसन असो ते प्रत्येक व्यसन त्यांचं सुटलेलं आहे. त्यामुळे तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी अवश्य ही सेवा करायची आहे. त्याचबरोबर बघा आता ही सेवा कशी करायची ते आपण पाहूया. त्याचबरोबर आपल्याला या सेवेमध्ये म्हणजे रुद्राध्यायामध्ये काय काय पठण करायचं आहे हे देखील आज आपण पाहणार आहोत. बघा आता ही जी सेवा आहे मी जे सांगणार आहे ते तुम्ही लिहून घेऊ शकतात, काय काय पठण करायचं आहे, किंवा तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून घ्या. किंवा त्याचप्रमाणे जर तुम्हाला हे कसं करायचं, आपल्याला आपल्या देवघरामध्ये असलेली शिवपिंड आपल्याला ताम्हणामध्ये घ्यायची आहे आणि त्यावर थोडं थोडं पाणी टाकत हे स्तोत्र मंत्र आहे ते आपल्याला पठण करायचे आहेत. आता हे जे स्तोत्र मंत्र आहेत हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये दिलेले आहेत आणि जर तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि शिवपिंडीवर पाणी घालत तुम्ही ते यूट्यूबला लावून तुम्ही श्रवणसुद्धा करू शकता. आणि बघा जर तुम्हाला ते शक्य झालं तर ते करा, नाही तर PDF जर भेटलं तर तुम्ही ते काढून घेऊन त्याचंसुद्धा तुम्ही वाचन करत शिवपिंडीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. पण बघा आता आपण पूजा करायची आहे तर त्या अगोदर आपण सर्व पूजा वगैरे मांडून घ्यायची. व्हिडिओत पाहत आहात त्याप्रमाणे पूजा मांडून घ्यायची. अगोदर आपल्याला गणपतीचं पूजन करायचं, नंतर पार्वती मातेची आपल्याला पूजा करायची. त्यांची आपल्याला या दिवशी ओटी भरायची आहे आणि ओटीमध्ये आपल्याला शृंगाराचं साहित्य देखील आपल्याला त्या ओटीमध्ये घालायचं आहे. तर अगोदर ही सेवा करून घ्या, नंतर आपल्याला रुद्राध्यायाला सुरुवात करायची आहे. बघा मंडळी, ज्यावेळेस समुद्रमंथन झालं होतं त्यावेळेस भरपूर रत्ने त्यातून निघाली होती आणि ती सर्वांनी घेतली. अमृताचे पान सर्वांनी घेतले, पण जेव्हा मंथनातून विष निघाले तेव्हा सर्व दूर झाले होते, सर्व देवी देवता. पण त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी भगवान शिवशंकर यांनी
विषप्राशन केले आणि अमृत प्राशन करतो तर तो देव असतो आणि विषप्राशन करतो तो महादेव असतो. म्हणून भगवान शिवशंकरांना नीलकंठ म्हणले जाते. आणि बघा भगवान शिवशंकरावर होत असलेला थेंब थेंब जो अभिषेक असतो त्याला सातत्य, तो आपल्याला सातत्य सुचवत असतो. म्हणून आपल्याला या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरावर थोडं 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 पाणी करत करत आपल्याला हे रुद्र अध्यायाचं पठण करायचं आहे. आता बघा, आता आपण हे जाणून घेऊया की यामध्ये आपल्याला काय काय पठण करायचं आहे. तर बघा, आता अगोदर आपली पूजा झाल्याच्या नंतर आपल्या देवघरामध्ये असलेलं जे शिवलिंग आहे ते आपल्याला ताम्हणामध्ये घ्यायचं आहे. त्याच्या खाली एक बेलपत्र ठेवायचं आणि ते शिवलिंग त्याच्यावर ठेवायचं आणि जो गळतीचा भाग आहे तो आपल्याला उत्तरेकडे करायचा आहे. हे झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावर अगोदर पाण्याने अभिषेक करायचा, नंतर पंचामृताने, नंतर पाण्याने आणि नंतर ते पाणी काढून घ्यायचं आणि स्वच्छ आपल्याला पाण्याने आता आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे. हे झाल्याच्या नंतर आता परत ते शिवलिंग आपल्याला ताम्हणामध्ये ठेवायचं, खाली बेलपान ठेवायचं आणि पाणी घालत 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 आपल्याला हे सर्व पठण करायचं आहे. जर तुमच्याकडे गळती असेल तर तुम्ही गळती लावून द्या आणि हे पठण करायचं आहे. आता त्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला गणपती अथर्व शीर्ष एक वेळेस पठण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला रुद्र पठण करायचं आहे. रुद्र तुम्ही संस्कृत किंवा मराठी कुठलंही एक तुम्ही रुद्र अध्याय आपल्याला पठण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे एक माळ. ओम तस्वितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात, हा जो आहे तो गायत्री मंत्र आपल्याला एक माळ पठण करायचा आहे. त्यानंतर संजीवनी मंत्र आपल्याला पठण करायचा आहे 11 वेळेस. हा जो संजीवनी मंत्र आहे हा 11 वेळेस आपल्याला पठण करायचा आहे. त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र आपल्याला 11 वेळेस पठण करायचा आहे. बघा, हा वरती दिसत असेल तुम्हाला, हा अमृत संजीवनी मंत्र आहे, हा 11 वेळेस पठण करायचा आहे. त्यानंतर महामृत्युंजय मंत्र आपल्याला 11 वेळेस पठण करायचा आहे. त्यानंतर कालभैरवाष्टक आपल्याला 1 वेळेस पठण करायचं आहे. त्यानंतर शिवकवच स्तोत्र आहे ते आपल्याला 1 वेळेसच पठण करायचं आहे. त्यानंतर शिवमहिम्न आहे ते आपल्याला संस्कृतमध्ये किंवा मराठीमध्ये एकच वेळेस आपल्याला ते पठण करायचं आहे. त्यानंतर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र हे आपल्याला 1 वेळेस पठण करायचं आहे. त्यानंतर रामरक्षा आपल्याला पठण करायची आहे. पण बघा, रामरक्षा पठण करत असताना ज्या पहिल्या 1 ते 10 ओव्या आहेत त्याच पठण करायच्या आहेत, पूर्ण नाही करायची आपल्याला, फक्त 1 ते 10 ओव्या पठण करायच्या. त्यानंतर आपल्याला श्री सूक्त घ्यायचं आहे आणि बघा, हे झाल्याच्या नंतर आपली जी पिंड आहे ती आपल्याला ती पाण्यामधून बाहेर काढायची आहे. आणि बघा, जोपर्यंत हे आपलं वाचन सुरू आहे किंवा तुम्ही जर यूट्यूबला लावून श्रवण करत असाल तर तोपर्यंत आपल्याला त्यावर पाण्याने अभिषेक करत राहायचा आहे. हे झाल्याच्या नंतर ती शिवपिंड काढायची बाहेर, स्वच्छ पुसून घ्यायची, त्याची पंचोपचारे पूजा करायची. त्याला भस्म लावायचं, चंदन लावायचं, बेलपत्र अर्पण करायची, पांढरी फुलं अर्पण करायची, धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ, बेलफळ, जी कुठली तुमच्याकडे देवाच्या पूजेचं साहित्य असेल ते सर्व तुम्ही अर्पण करायचं आहे, हळद कुंकू सोडून. ते झाल्याच्या नंतर आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे. बेलपत्र अर्पण करत असताना त्याचा देठ तोडून घ्यायचा आणि पालथळ बेलपत्र अर्पण करायचे. आणि बेलपत्र अर्पण करत असताना आपल्याला शिव अष्टोत्तर नामावली आपल्याला 1 वेळेस पठण करायची. बघा, जर तुमच्याकडे 108 बेलपत्र असतील तर एक नाव घेत तुम्ही एक बेलपत्र अर्पण करायचं आहे. पण जर तुमच्याकडे एवढी बेलपत्र नसतील तर जेवढी आहे तेवढी नावं घेत अर्पण करायची. शेवटचं 1 पान उरलं ते 1 जरी पान तुम्ही 108 वेळेस अर्पण करत 1 नाव घ्यायचं, परत अर्पण करायची, परत 1 नाव घ्यायचं, परत अर्पण करायची, असं तुम्ही करू शकता. त्यानंतर आपल्याला शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो, हा मंत्र आपल्याला 11 वेळेस पठण करायचा आहे. हे झाल्याच्या नंतर आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये आपल्या जी काही आपल्या घरामध्ये उपवासाचे पदार्थ झालेले असतील ते तुम्ही नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता, फळं अर्पण करू शकता किंवा खडी साखरेचा तरी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. आरती करत असताना अगोदर गणपतीची, मग माता पार्वतीची आणि शिवशंकरांची आपल्याला आरती करायची आहे. तर या प्रकारे आपल्याला रुद्र अभिषेक पठण करायचा आहे आणि पूजन करायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी. तर ही छोटीशी माहिती होती. रुद्राभिषेक कसा करायचा, का करायचा, काय काय वाचन करायचं हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.